नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा. पैसा चुंबकाप्रमाणे खेचून येईल. लक्ष्मीची कृपा सदैव राहील. सनातन धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्राच्या अशा काही उपायांचे वर्णन करण्यात आले ज्याचे पालन केल्यास घरामध्ये धन संपत्तीमध्ये अपार वाढ होते. वास्तुशास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. असे म्हणतात की हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीला तुमच्यावर सदैव कृपा असते आणि तुमची तिजोरी जीवनात नेहमी धनाने भरलेली राहते. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी तिजोरीत ठेवल्यास अडकलेले पैसे मिळण्यास मदत होते आणि जीवनात पैशाची कमतरता भासत नाही. सनातन धर्मात वास्तुशास्त्राचा विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात अशा काही उपायांचे वर्णन करण्यात आले आहे ज्याचे पालन केल्यास घरामध्ये धन संपत्तीमध्ये अपार वाढ होते आणि सुख समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीत काही वस्तू ठेवल्याने व्यक्तीला धनदेवतेचे आशीर्वाद मिळतो आणि तिजोरी जीवनात नेहमी पैशाने भरलेली राहते. त्यामुळे अशा कोणत्या वस्तू तिजोरीत ठेवावेत ज्यामुळे पैसा खेळता राहील ते जाणून घेऊयात. या वस्तू तिजोरीत ठेवा. सनातन धर्मात हळदीचा उपयोग शुभ आणि मंगलमय कार्यासाठी केला जातो. याशिवाय भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी हळदीचा वापर केला जातो. तिजोरीत हळदीचा एक गोळा ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील सदस्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहते. जर तुम्हाला आयुष्यात पैशाची संबंधित समस्या येत असतील तर पिंपळाच्या पानावर लाल शेंदूर आणि ओम लिहावे. यानंतर ते तिजोरीत ठेवा. हा उपाय सलग 5 शनिवारी करा. असे म्हणतात की हा उपाय केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात. जर तुमच्या तिजोरीत राहत नसतील तर याचं सर्वात मोठं कारण तिजोरी देखील रंग देखील असू शकतो. तिजोरीतील आतील रंग लाल असावा असे मानले जाते. वास्तुशास्त्रात तिजोरीचा रंग लाल असेल तर पैसा खेळू लागतो. तिजोरीजवळ झाडू ठेवू नये. तिजोरीत लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. वास्तुशास्त्रात तिजोरीजवळ झाडू ठेवण्यास मनाई आहे असे मानले जाते की यामुळे घरामध्ये गरिबी येते. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.